आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा आहे. पर्याय आहे माझ्याकडे पर्याय आहे. हा माझ्याकडे पर्याय आहे. राजा ही चिठ्ठी घे आणि गिरीजाला देऊन जा. मी मग काय आता मी जाऊन देऊ? तुम्हा दोघांची काही हरकत नसेल तर ही चिठ्ठी मी नेऊन देऊ का गिरिजाला? बाबा माझी अशी अजिबात इच्छा नाहीये. थँक्यू. जा रे. अरे लिंबू सरबत, तुम्हा दोघांपैकी कोणीही या अवतारात गिरिजा समोर गेला तर नक्की मार खाणार. काय माहिती, काल रात्री मारलं पण असेल तिने मला. नाही रे, मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तुम्ही दोघं एकमेकांच्या जवळ उभे होता. काय सांगतोस? अगदी डोळ्यात डोळे घालून तिला तिची सुटका करून घ्यायची होती पण ती होत नव्हती. मग तिने दीर्घ श्वास घेतला. मला वाटलं की ती आता आय लव्ह यू म्हणेल, पण ती म्हणाली काय? घरी जा. आता तू घरी जा. तर काय चाललंय काय? तुला काय धड माहित नाही, याला काय धड आठवत नाही. तुमची दिवसाची सुरुवात लिंबू सरबताने होतीये. सुधरा रे सुधरा. उद्यापासून बंद. दोघांची. हे असं का बोलून गेले? काल रात्री यांनीच पाजली ना आपल्याला. पण ते सोड रे, तुला एक पॉझिटिव्ह गोष्ट लक्षात येते का? कुठली? अरे काल रात्री एवढं सगळं होऊनही गिरिजाने तुला मारलं नाही. याचा अर्थ काय होतो? काय? तिचंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. हो रे. जा आता जा. हे नको रे, माझी अवस्था तरी बघ. जा. अरे उठ. तुझ्या गाडीची चावी दे. काय? तुझी गाडी कुठे गेली? माझ्या गाडीचं सोड. काल तुझी गाडी गिरिजाच्या घरी लावून आलायस ना, ती परत आणायची नाहीये का? साहेब, काल कॅबने आलोय आपण. कुठे ठेवली मी चावी? खिशात. खिशातच आहे. जा. ते लिंबू सरबत पी, उतरेल म्हणजे थोडी. काल काय काय केलंय मी, पण चांगलंय. गिरिजाने मला मारलं नाही. गिरिजा. आई, हा हे पैसे ठेव. आता हे कसले पैसे? दादाने घर खर्चासाठी पाठवले. सांगते काय? हो, दादा आता माझ्या खांद्यावरचा भार उचलायला लागलाय बघ. रवळ ना तुझ पाहुला बाय. आई, आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. आता कशाला काळजी करते मी? आता माझा प्रसाद पण मार्गी लागलाय. तू बघ आई, आता सगळं चांगलं होणार आहे. हा,
तू बोलतेस ना तसंच होणार बघ आता. होणार काय वहिनी? हो आई आई ही हर्षू बघा ना, हिचं काय सुरू ते कळतच नाही. का काय झालं? तुमची मुलगी माझं अजिबात ऐकत नाहीये. हर्षदा काय केलंस तू? आई अगं काही केलं नाहीये मी. हा मग काय उगाच चिडले ते? हो, चिडण्यासारखंच वागते ती. हो, तुमची मुलगी माझं ऐकतच नाहीये. अरे एवढं काय केलंय मी? तू शांत बस, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. तुला माहिती नाही काय? अरे थांबा, भांडू नका. हा आधी काय झालंय ते सांगा. हो आई, हर्षू ती पाठीवर लिहितात ना, ती पेन्सिल खात होती. हो, तुम्ही हसताय काय? हो, तिला बोला ना काहीतरी. आम्ही काय बोलणार? म्हणजे नाही बोलते, हा बोलते मी तिला. काय गो हर्षू? आई अगं आता खावीशी वाटते मला, त्याला काय करू मी? ताई तुम्हाला खावीशी वाटते ना, खा. हो, तुम्ही तिला थांबवायचं सोडून तिला सपोर्ट काय करताय? विघ्नेशराव, गरोदरपणात ना हे असे डोळे लागतात. आई मग काहीतरी चांगलं खायचं ना, हे कसले डोहाळे? अहो ते त्या बाईच्या हातात थोडीच असतं. म्हणून का पेन्सिल खायची का? नाही वाटते हो, खावीशी वाटते. पण हर्षूबाई जास्त नको खाऊ. हा हो काय? जास्त नाही आणि कमी नाही, अजिबात खायची नाही तू. अरे गप. अहो असं करून नाही चालत, डोहाळे पुरवावे लागतात. हा नाही तर बाळ जन्माला आल्यावर लाळ गाळत राहतं. काही बोलता आई तुम्ही, असं कुठे असतं का? विघ्नेश, अरे ह्याला सुद्धा एक सायंटिफिक कारण आहे. पेन्सिल खाण्याला कसलं आलंय सायंटिफिक कारण? अरे प्रेग्नंट असताना बाईला कॅल्शियमची गरज जास्त असते, कारण तिच्या पोटात एक छोटा जीव वाढत असतो आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी तिला खडू, पेन्सिल या असल्या गोष्टी खाव्याशा वाटतात. का? कारण त्यात कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. कळलं? खरंच असं असतं? नाही नाही, मग तू खा खा, चालेल खाल्लेलं. हर्षदा पण जास्त नाही. अरे चिटल्या कुठे? दिसत नाही ती घरात. हा आज कॉलेजला लवकर जायचंय बोलली. एवढ्या लवकर? हा ते जादाचा क्लास आहे असं बोलली. बरं ठीक आहे. पूजासरी सांग तरी काय झालंय? मला तुझ्याशी बोलायचं नाही. अरे मी काय केलं? सांग ना प्लीज. जरा विचार कर, मग कळेल तुलाच. मी काय केलंय? मी काय केलं? ओजस इकडे बघ. वा, माणसं स्वतःच तसं वागतात आणि मग म्हणतात मी काय केलं. अरे बाबा शपथ मला नाही आठवत आहे मी काय केलं. प्लीज सांग ना प्लीज. मला सांग, किती दिवस झाले का आपण शेवटचं भेटून? परवा रात्री भेटलो होतो. अगं परवा रात्री काय म्हणतेस? मध्ये अख्खा दिवस गेलाय, अख्खा दिवस. शहाण्या म्हणून चिडलायस तू माझ्यावर? मग काय, इथे माझा दिवस जाता जात नव्हता. तुला माहितीये का, माझं पण हेच होत होतं. का? तुला पण माझी आठवण येत होती? येत होती, पण तुला माहितीये का, तो दिवस अख्खा सरप्राईजेसने भरलेला होता. म्हणजे? मी तुला बोलले होते ना माझ्या घरी लग्न आहे म्हणून. हा. आणि त्यात काय काय झालं काही विचारू नकोस. काय झालं? मी बोलले ना विचारू नकोस. लग्न नव्हतं ते, फिल्म होती फिल्म. थांबा. हे लग्न होऊ शकत नाही. माझ्या मुलीचं लग्न थांबवची हिंमत कशी करतास तू? कोण असतो? तुमच्या मुलीचा नवरा आणि तुमचा जावई आहे मी. पण मला एक कळत नाही, लेकीचं एक लग्न झालेलं असताना दुसरं लग्न तुम्ही कसं करू शकता? असं करणं कायद्याने गुन्हा आहे, माहिती नाहीये का तुम्हाला?
मी रेश्माशी लग्न करतो आणि ह्यांच्या घरी घर जावंय म्हणून राहतो. ठरलं तर मग निखिल रेश्माच्या घरी घर जावंय म्हणून राहणार. शुभमंगल सावधान. आणि तू आता घर जावे म्हणून राहणार आहे. अरे तू हसतोयस काय पावलट? अगं हसू नाही तर काय करू, आता फुल ड्रामा आहे एकदम. ते तर आहे. पण मी तुला एक सांगू का, बरं झालं तर रेश्माचं लग्न मोडलं. तिला ना असंच पाहिजे. अगं तू पण त्या टिपिकल सिरियलच्या कॅरेक्टर सारखं बोलतेस आता. म्हणजे त्या सिरियल मध्ये असतात तशी कजाक बाई वाटते का मी तुला? हो नाही ग, तू तर माझं स्वीट पिलू आहेस. माझे गाल, माझे गाल दुखलेत यार. ओजस काय झालं? तुमचा तिकडे ड्रामा सुरू आहे, इथं माझा वेगळा सीन झालाय. काय झालं रे? सोड ग. अरे सांग ना प्लीज. तू तुझ्या पिल्लूला नाही सांगणार? ओजस प्लीज. सांगतो. अगं मला अर्जंट 10,000 रुपये हवे. रूमचं रेंट भरायचंय. माई भरलं तर रूम खाली करायला सांगितली. बरं मी बघू का काही होतंय का? म्हणजे ट्राय करते. नाही नको नको. अगं तू कुठून आणणार? मी बघेन. कुठून काही होतंय का मी बघेन. तू टेन्शन नको घेऊस. ओजस मी जर तुझ्या जागेवर असते तर तू केलंच असतंस ना काही ना काही माझ्यासाठी. हो. मला काहीही ऐकायचं नाहीये तुझं. मी ट्राय करते. 10,000 रुपये अरेंज होतात का ते बघ. ठीक आहे? तू टेन्शन नको घेऊस. हे लग्न होऊ शकत नाही. कोण असतो? तुमचा जावई आहे मी. ही सगळी डॉक्युमेंट्स खरी आहेत. यांना आपण कोर्टात जरी चॅलेंज केलं ना तरी कोर्ट सुद्धा हाच निकाल देईल. हा माणूस खोटं बोलतोय. आमच्या रेशमावरती पूर्ण विश्वास आहे. बरोबर बोलतास तू रजनी. माका वाटतं हो माणूस सुद्धा ना आपल्या रेशमाक अडकवणाऱ्या माणसांमध्ये सामीला शिरला का ना. बाबा बाबा प्लीज थोडं खाऊन घ्या ना. बाबा प्लीज माझ्यामुळे तुम्ही नका उपाशी राहू. रजनी गो रजनी, तुका किती वेळा सांगलं नका तुमचं नाश्ता बिष्टा काय नको म्हणान. शिरला का ना. बाबा बाबा मला माहितीये माझं चुकलंय, पण प्लीज एकदा मला माफ करा. हा आता कळता तुका? बाबा कळेपर्यंत माझ्याकडून चूक झाली होती. बघ माका ना तुझा काही एक ऐकून घेऊचा नाही. शिरला का ना. बाबा प्लीज असं नका हो करू. प्लीज थोडं तरी खाऊन घ्या. माका तुझ्या हातचा काही एक नको. माका विष जरी पिऊचा असला ना तरी सुद्धा तुझ्या हातचा नको. शिरला का ना. बाबा बाबा असं नका ना बोलू. मला तुम्ही हवे आहात. बाबा प्लीज एकदा माफ करा हो मला. माझं चुकलंय. निखिल रेश्माच्या घरी घर जावंय म्हणून राहणार. माका तुझा तोंड पण बघूचा नाही. शिरला का ना. बाबा प्लीज माझ्याशी असं नका वागू. हा
तू कसा पण वाग आणि दुसऱ्यांका सांग असा नको वागू तसा नको वागू. अगो एवढं मोठं निर्णय घेताना तू काय एकदा पण वाटलं नाही की माझ्याशी बोलायचा म्हणा. तू एकदा जरी मला विश्वासात घेऊन बोललं असतस ना तरी इथपर्यंत काय घडलाच नसता. मयेकरांच्या खानदानाचा श्राद्ध घातलंस तू सगळ्यांच्या समोर. खूप विश्वास होतो गो माझा तुझ्यावर, पण तू माझा विश्वासघात केलंस. माझ्या पाठीत खंजीर खुपसलंस तू. बाबा मला खरंच वाटलं नव्हतं एवढं सगळं होईल. बाबा प्लीज एकदा मोठ्या मनाने मला माफ करा. मी तुका ह्याच्या पुढे आयुष्यात कधीच माफ करू शकले नाही. शिल्लक ना बाबा बाबा बाबा. माझ्याशी लग्न नाही केलंस तरी चालेल गिरिजा, फक्त एकदा कबूल कर की तुझं माझ्यावर प्रेम आहे. पटकन ही चिठ्ठी देऊन निघायला हवं, इतर कालचा विक्रांतवरचा राग गिरीच्या माझ्यावर काढायची. तू इथे? हो, ते गाडी घ्यायला आलो होतो. शिका बघतीयस? बघतीये. आता तरी गाडी रुळावर आलीये की नाही? यार त्या विक्रांतने घोळच घालून ठेवलाय. आता कसला विचार करतोयस? नाही काही नाही. मला तुला काहीतरी द्यायचं आहे पण कसं देऊ ते समजत नाहीये. काय ते दे लवकर, निघायचंय मला, उशीर होतोय. हो, ही चिठ्ठी. चिठ्ठी? हो, विक्रांतने दिली. काय आहे यात? तू वाच, तुला कळेल. मी येतो. अरे काय आहे ते सांगून तर जा. राजा, राजा. गिरिजा, काल काय घडलं मला खरंच आठवत नाही. खर तर अशा अवस्थेत मी तुझ्या समोर यायला नको होतं. मला माहिती आहे तुलाही ते आवडलं नसेल. तू चिडली असशील म्हणूनच तुझ्या समोर न येता ही चिठ्ठी तुला लिहितोय. काल काही चुकीचं वागलो असेल तर खरंच सॉरी. गिरिजा, मी तुझा आदर करतो म्हणूनच तुझ्या समोर यायला घाबरतोय. तसं तर मी तुला खूप वेळा बोललोय पण आज परत सांगतोय, आय लव्ह यू. आणि मला माहिती आहे तुझंही माझ्यावर प्रेम आहे. गिरिजा, तुला ते कबूल करायची गरज नाहीये. तू न सांगताही मला हे कळू शकेल की तुझं माझ्यावर प्रेम आहे. फक्त तू आज संध्याकाळी खाली दिलेल्या पत्त्यावर केळवणाच्या दिवशी नेसलेली साडी नेसून ये. आणि माझी खात्री आहे तू नक्की येशील. मी वाट बघतोय गिरिजा. तुझा विक्रांत.
राजा आलास तू? काय झालं? चिठ्ठी दिली? काय म्हणाली ती? काय विचारलं का तिने? वाचली का चिठ्ठी? हो 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 थांब. तुझी एक्सप्रेस आधी कुठल्या तरी स्टेशनला थांबव, मग मी बोलेन ना. सॉरी बोल. ठीक आहे, तुझ्या गाडीची चावी. कुठे चाललास? घरी. का? मी तुला काहीतरी विचारतोय. चिठ्ठी दिलीस का? मी तिला चिठ्ठी दिली, तिने वाचली की नाही ते मला माहिती नाही. माहिती ना म्हणजे याला काय अर्थ आहे? तू मला सांगितलं होतंस ती वाचते की नाही ते बघ. नाही. तू मला सांगितलं होतंस ती काय रिॲक्ट होते ते सांग. नाही. मग मी तू सांगितलं तसंच केलंय. चिठ्ठी दिली आहे आणि परत आलोय. एकतर त्या गिरीच्या समोर उभं राहायलाही ऑकवर्ड वाटत होतं. बरं मी निघतो आता, नाहीतर माझ्याही मला ऑकवर्ड वाटायला शिल्लक ठेवणार नाही. अरे आता गिरिजाने चिठ्ठी वाचली आहे की नाही कसं कळणार? नाही काही करू नये, मला कळायलाच हवं.